ऑल राईट. हॅलो, नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि फायनली आपली बाईक राईड चालू आलेली आहे मित्रांनो. शॉर्ट ट्रिपच आहे. आपण चाललेलो आहे सासवडला. नाही तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तर समजलंच असेल. आपण चाललो आहे आता सासवडला आणि तिथं एक संगमेश्वराचं मंदिर आहे. तर ते आपण मंदिर पाहायला जाणार आहोत आज. आणि आपलं जे 8 डेजचा जे चॅलेंजचा जो व्हिडिओ होता ना, ते आपले 8 डेजचं चॅलेंज सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, नक्की सपोर्ट दाखवा माझ्या ह्या सिरीजला. कंटिन्यू मी 8 दिवस 8 व्लॉग अपलोड करणार आहे. त्यात ट्रॅव्हलिंग आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, असे छोटे शॉर्ट ट्रिप्स, ट्रॅव्हलिंग, बाईक राईड किंवा जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात ट्रॅव्हलिंगमध्ये, ज्या गोष्टींचा विचार करावा लागतो, त्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. तर नक्की सपोर्ट करा. चला आपण आता निघूयात. जनरली आपल्याला पुण्यावरून सासवडला जायचं असेल ना, तर आपण कात्रज कोंढवा मार्गे जातो. पण बहुतेक ते सायकलिंगचं चालू आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला गुगल मॅपने इकडून रस्ता दाखवलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता आहे कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये, न्यू टनलमध्ये. आणि आता इथून आपण जाणार आहोत कापूरवळला. आणि कापूरवळून तो आपल्याला सासवडकडे घेऊन जाणार आहे. आणि त्याच्या आधी सुंदर अशा एका ठिकाणी थांबून आपण असा छानसा वडापाव खाल्ला. आणि आता आपण आपली जर्नी पुढे कंटिन्यू केलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता कापूरवळ मार्गे आतमध्ये जो रस्ता आहे ना, कापूरवळ ते सासवडचा रस्ता, त्या रोडवरती आहोत आपण आत्ता. ह्या रोडवरती आपल्याला खूप अशा छान नजारे पाहायला मिळतात. आणि इकडं बघा, रस्त्याची क्वालिटीसुद्धा खूप, रस्त्याचं मस्त काम झालेलं आहे. पावसाळ्यात तर एकदम भन्नाट नजारे असतात इकडं. आपण याचा एक व्हिडिओ बनवला होता, तर मला जर आठवलं तर मी त्याची लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तो व्हिडिओ पण नक्की पहा. तर एकंदरीत खूप सुंदर अशी राईड चाललेली आहे. मस्त. ऑलराईट मित्रांनो, आपण आता आहे कापूरवळ आणि सासवड रस्त्यावरती. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं आपण आता चाललेलो आहे सासवडला ते मंदिर बघण्यासाठी. तर आता आपण त्या रूटवरती, आणि हा रस्ता खूप सुंदर झाला मित्रांनो. हे बघा, आणि हा समोर जो फ्रेममध्ये दिसतोय तो आहे आपला पुरंदर किल्ला, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला. खूप सुंदर व्ह्यू. मी परत एकदा दाखवतो. चलो, आपण आपली आता राईड कंटिन्यू करूयात. आणि आता आपण डायरेक्ट बहुतेक आपण आता डायरेक्ट मंदिरातच भेटूया. आता जाता नारायणपूर पण लागणार आहे, पण नारायणपूरला आपण थांबणार नाही आहे. जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला बाहेरूनच शूट करून दाखवेन आणि डायरेक्ट आपण मंदिरातच पोहोचणार आहोत. सो चलो. पुण्यापासून साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो हेच ते आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच संगमेश्वराचं मंदिर. तर चला आता आपण मंदिराच्या जवळ जाऊयात. आतमध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे. आता शूटला परमिशन आहे का नाही माहीत नाही. आपण चेक करूयात आणि जेवढं शक्य आहे तेवढं शूट करून मी तुम्हाला माहिती तर सांगणारच आहे. तर प्रशस्त असं पार्किंग आपल्याला इथं पाहायला मिळतं, म्हणजे 2 व्हीलरसाठी देखील आणि 4 व्हीलरसाठी देखील. आणि पार्किंगला गाडी लावून ह्या छोट्याशा पुलावरून आपण चालत मंदिरापर्यंत जाऊ शकतो. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत असा आपल्याला दिसून येतो. आणि इथं मित्रांनो 2 नद्यांचा संगम होतो. त्या संगमावरतीच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. ओम नमः शिवाय. सोमवारच्याच दिवशी संगमेश्वराचं म्हणजेच महादेवाचं दर्शन आपल्याला झालं आहे मित्रांनो. आणि मंदिरात प्रचंड शांतता आहे. खूप सुंदर अशा वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह फिलिंग आहे. आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर कमालच. म्हणजे हे मंदिर आहे ना, साधारणपणे 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं सांगितलं जातं. आणि मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, ते करा नदी आणि भोगवती नदीच्या संगमावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तो बाहेरचा पार्ट पण मी तुम्हाला दाखवतो. पण परत एकदा ही महादेवाची पिंडी पाहून घ्या, दर्शन घ्या आणि आपलं मन शांत करा. इथं घालवलेली 2 मिनटंसुद्धा आहेत ना, आपल्यासाठी 2 तासांसारखे असतात.
कारण की इथं जी शांतता मिळते, इथं जे मनाला समाधान मिळतं आणि हे जे काही मंदिराचं रूप पाहून आपलं मन जे भारावून येतं ना, त्याची काही मजाच वेगळी असते मित्रांनो. खूप सुंदर आणि उत्कृष्ट असं आपल्याला हे बांधकाम पाहायला मिळतं, जे की संपूर्णपणे दगडामध्ये बांधकाम आहे. अलीकडच्याच काळात मंदिराची रंगरंगोटी झाली असं मी ऐकलं होतं आणि ते स्थापत्यकलेचा एक सुंदर असा नजारा आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि हेच ते सासवडमधलं प्रसिद्ध असं संगमेश्वराचं मंदिर. म्हणजे पावसाळ्यात तर इथं बऱ्यापैकी गर्दी असते, कारण की जो काही या दोन्ही नद्यांना जे काही पाणी वाहतं ना दुतर्फा भरून, त्याच्यामुळं जो काही इथं नजारा होतो ना, ते पाहण्यासाठी इथं बऱ्याचशा लोकांची गर्दी होते. आणि हा परिसर बघा, मी परत एकदा सांगतो मित्रांनो, खूप स्वच्छता इथं चांगली आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे सर्व काही मेंटेन केलेलं आपल्याला दिसतंय. आणि एकंदरीतच सासवडमधलं हे खूप प्रसिद्ध आणि खूप महत्त्वाचं असं देवस्थान समजलं जातं. तर ह्याच मंदिर परिसरात आपल्याला ही सुंदर अशी तुळशी वृंदावन देखील पाहायला मिळते. खूप छान आहे. आणि मंदिराच्याच डाव्या बाजूला आहे ना, आपल्याला हे 2 छोटे अजून मंदिरं पाहायला मिळतात. तर त्यापैकीच हे एक मंदिर आपण आत्ता पाहत आहोत, जे की ओंकारेश्वरचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओंकारेश्वरचं देखील आपण दर्शन घेऊया. इकडे देखील आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो. आणि हा कऱ्हा नदीचा जो काही सुंदर नजारा आहे. मग इतकं भारी लोकेशन आहे ना हे मित्रांनो, की तुम्ही इथं 1-2 तास सहज टाईम स्पेंड करू शकता. आपण आता बसूयात जरा निवांत. सो मित्रांनो, हेच ते सासवडमधलं संगमेश्वर मंदिर. आणि त्याच मंदिर परिसरात आपल्याला हा असा सुंदर असा एरिया पाहायला मिळतो. हा सुंदर असा घाट आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपल्याला आहे ना अमृतेश्वर आणि खडकेश्वराचं देखील मंदिर पाहायला मिळतं, जे की मी तुम्हाला आत्ताच दाखवलं. ओंकारेश्वर मंदिर आणि खडकेश्वर मंदिर. आणि माहिती नाही इकडं शूटला परमिशन आहे का नाही, तरी पण मी थोडंफार शूट करतो आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये सांगेनच. परत एकदा मित्रांनो हे मंदिर पाहून घ्या, कारण की या मंदिराचं स्ट्रक्चर मला इतकं आवडलं आहे ना, की हे कितीही वेळा आपण शूट केलं किंवा किती वेळा आपण पाहिलं ना, तरी आपलं मनच भरत नाही. शिवशंभो. महादेवा, सर्वांना सुखी ठेव. कोणाच्याही आयुष्यात दुःख आणि कोणाच्याही आयुष्यात त्रास नकोच, अशी काहीतरी योजना काढ आणि सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव. चला मित्रांनो, आता आपण अजून काही मंदिराचे जरा सिनेमॅटिक शॉट्स पाहूयात. काय झाले काय माहिती, माझं इथून आहे ना पायच निघत नाही आहे. म्हणजे इतकं हे सुंदर आहे, इतकी शांतता आहे, इतकं ते म्हणतात ना सुकून आहे ना इथं, की इथून पायच निघत नाही. इथून जावंसंच वाटत नाही आहे मला. म्हणजे आता जवळपास अर्धा 1 तास तरी मी इथं नक्कीच घालवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये 2-3 मिनटं दिसले असेल, पण मी बराच वेळ थांबलो होतो इथं. आणि त्याच मंदिराच्या पुढे ना आपल्याला मित्रांनो हे कराबाई देवस्थान देखील पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिथून पुढं आल्यानंतर हे सुंदर असं काळभैरवनाथाचं देखील मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता आतमध्ये गेलो नाही आपण, आपल्याकडे जरा वेळ नव्हता म्हणून, पण एकंदरीत खूप सुंदर. आणि हेच श्री गणेश मंदिर, गणपती बाप्पाचं देखील सुंदर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. ही मित्रांनो सासवडची संस्कृती, हेच मित्रांनो सासवडचं सौंदर्य आणि त्यापैकीच असलेलं ही एक गोष्ट
पुरंदरेंचा वाडा, सरदार आबासाहेब पुरंदरे यांचा वाडा. आता सध्या हा पाहायला उपलब्ध आहे का नाही माहीत नाही, पण बाहेरूनच मी शूट करून तुम्हाला दाखवतो आहे. आणि मी आत्ता म्हणलं तसंच हेच मित्रांनो सासवडचं वैभव आहे, हेच सासवडचं सौंदर्य आहे. मित्रांनो, आपण आता पुढचा प्रवास सुरू केलेला आहे. आपण आता सासवडवरून निघालेलो आहोत, ते म्हणजे कोडीतला. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असेल तर कोडीतला श्रीनाथ म्हस्कोबा देव यांचं सुंदर असं मंदिर आहे, खूप मोठं प्रशस्त मंदिर आहे. तर तेच मंदिर आपण आता पाहायला चाललेलो आहेत आणि पुन्हा एकदा रायडिंगचा आनंद घेताना हे किती भारी वाटते. म्हणजे वीकडेजमध्ये राईड करण्याचा काय फायदा असतो ना, ते मला आज कळतं आहे. नो ट्रॅफिक, नो गर्दी, फक्त आपण आणि रस्ता. तर मित्रांनो, नारायणपूरपासून थोडंसं आतमध्ये साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे ना आपल्याला श्रीनाथ म्हस्कोबा देव यांचं मंदिर पाहायला मिळतं, जे की कोडीत या गावी आहे. आणि तिकडेच जाणारा हा सुंदर असा रस्ता, दोन्ही बाजूने आपल्याला शेती पाहायला मिळते आणि मधून हा छोटासा रस्ता. हार्डली नारायणपूरपासून जो आतमध्ये डावीकडं रस्ता जातो ना मुख्य रस्त्याला सोडून, त्या रोडपासून साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं. श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, श्री क्षेत्र कोडीत. म्हणजे मला एकाने सजेस्ट केलं होतं की ह्या परिसरात जर जाणार असेल ना तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या म्हणून. तर आपण हे मंदिर पाहायला आलेलो आहोत. म्हणजे मला आठवतं तसं मी खूप वर्षांपूर्वी वगैरे आलो होतो, त्यानंतर मी आजच प्रथम, म्हणजे जवळपास 7-8 वर्ष तरी झाले असतील त्या गोष्टीला, आणि आपण त्यानंतर आजच येतो आहे. पण हे पण मंदिर आहे ना मित्रांनो, खूप मोठं मंदिर आहे, खूप प्रशस्त मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात देखील आपल्याला स्वच्छता, शांतता या सगळ्या गोष्टीचा अनुभव येतो आणि सुंदर असं श्रीनाथ म्हस्कोबाचं दर्शन आपण आता घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता मंदिर परिसरात पोहोचलेलो आहे आणि इथं देखील पार्किंगची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्हीसाठी. आणि हे मंदिराच्या बाहेर जे काही या भिंतीवरती जे काही काम केलेलं दिसतंय ना, खूपच सुंदर. म्हणजे इतकी सुंदर नक्षीकाम, इतकं सुंदर पेंटिंग आहे ना, मी कुठल्याच मंदिरात पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. म्हणजे साऊथमध्ये अशी मंदिरं असतील, पण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुणे जिल्ह्यात, आपल्या सासवडमध्ये हे मंदिर आहे. सासवडपासून अर्थात ते 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे, पण हे सासवडमध्येच येतं, नारायणपूरच्या जवळ आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहे. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहीत नाही, पण इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला श्रीनाथ म्हस्कोबा यांचं दर्शन करून देतो आणि हा सुंदर असा मंदिर परिसर आपल्याला इथं पाहायला मिळतो. आत्ता सध्या तरी मंदिराच्या सभामंडप आहे ना, त्या सभामंडपामध्ये रंगरंगोटीचं काम सुरू आहे. तर ते आपल्याला इथं दिसतं आहे आणि खूप सुंदर ह्या मंदिराचं देखील आहे ना मित्रांनो, स्ट्रक्चर खूप छान आहे. आणि हे मंदिर देखील तितकंच खूप मोठं आणि ऐतिहासिक, याला महत्त्व देखील आहे. बऱ्याच लोकांचं कुलदैवत आहे. छान मस्त असा प्रसाद घेऊन मित्रांनो आपण आपला आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की आहे ना, एक जरा वेगळा काहीतरी प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. डबल झालं मला माहिती आहे, पण भावना समजून घ्या, भावना महत्त्वाच्या आहेत, शब्द नाही. तर येस, तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल ना, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण जे काही 8 डेजचं आपलं चॅलेंज घेतलं आहे त्याला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सुंदर अशा एका ठिकाणी थांबून आहे ना, आपण आत्ताच मिसळ खाल्ली. म्हणजेच शकुंतला मिसळ म्हणून जे सासवड आणि दिवे घाटाच्या रस्त्यावरती प्रसिद्ध आहे ना, तिथं आपण मस्तपैकी आत्ता मिसळ खाल्ली आणि मिसळ खाऊन आपण आपला परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर साधारणपणे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपण आता पुण्याच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि मी परत एकदा सांगतो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण की तिथं लाईव्ह अपडेट सुरू असतात. आपल्या ट्रिपबद्दलची सगळी माहिती तुम्हाला छान छान सुंदर असे रील्स आणि फोटोज इंस्टाग्रामला पाहायला मिळतात. ओके, टाटा, बाय बाय.